नमस्कार, मी तुषार मनोहर पुयार. हर्ष स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवर तुमचे परत एकदा स्वागत आहे. कंबाईन एक्झाम असो, पोलीस भरती असो, इतरही सरळ सेवा असो, यासाठी महाराष्ट्राच्या इतिहासासाठी बरेच आपले प्रश्न येतात आणि ते प्रश्न कव्हर करण्याचं एक चांगलं माध्यम म्हणजेच 11वीचा इतिहास. ठीक आहे, 11वीचा ओल्ड इतिहास याच्यावरून बरेच आयोग प्रश्न विचारत असते. या कंबाईनमध्ये सुद्धा 11वीच्या ओल्ड इतिहासावरून बरेच प्रश्न विचारले, तेच या ठिकाणी आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू. आज आपण 11वीचा इतिहास बघणार आहे. त्याबद्दल थोडक्यात म्हणजेच एक 11वीच्या इतिहासाची थोडीशी पार्श्वभूमी बघू आपण. म्हणजेच स्वातंत्र्य चळवळीतील महाराष्ट्राचे योगदान स्वातंत्र्य चळवळीमध्ये काय काय झालं ते या ठिकाणी बघू. याची जर पार्श्वभूमी जर बघितली, ठीक आहे, पार्श्वभूमीमध्ये काय 23 जून 1857 हे जे प्लासीचं युद्ध झालं होतं, या प्लासीच्या युद्धानं बंगालमध्ये ब्रिटिश सत्तेचा पाया घातला गेला आहे का नाही, हे पण लक्षात ठेवा. आणि इसवी सन 1757 ते 1857 या 100 वर्षाच्या कालखंडात प्रादेशिक विस्तार करून इंग्रजांनी वर्चस्व निर्माण केले आणि 1818ला महाराष्ट्रात सत्तांतर होऊन तेथील सत्ता ब्रिटिशांच्या हाती आली. हे एक लक्षात महत्त्वाचं. म्हणजेच काय 1818ला मराठ्यांची सत्ता संपूर्ण ती ब्रिटिशांच्या हाती गेली. तसेच माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन या विभागाचा कमिशनर म्हणून नियुक्त करण्यात आले. एक असा सुद्धा प्रश्न येतो की महाराष्ट्राचा पहिला गव्हर्नर जनरल म्हणून कोण, एल्फिन्स्टन स्टुअर्ट, हे पण लक्षात ठेवायचं आपल्याला. ठीक आहे, महत्त्वाचा एक प्रश्न आहे. सोबतच ते तर झालंच, शेतीसाठी पारंपरिक रयत पद्धती लागू केली. म्हणजेच काय रयतवारी पद्धती. माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी महाराष्ट्रामध्ये कोणती पद्धत लागू केली, तर रयतवारी पद्धती, हे एक लक्षात ठेवायचं. इंग्रजांनी अन्यायी धोरणामुळे त्यांच्या विरोधात अनेक उठाव झाले. नागपूर, सातारा, कोल्हापूर, कुठे कुठे नागपूर, सातारा, कोल्हापूर, सावंतवाडी संस्थानात अनेक लोकांनी रामोशी, कोळी, भिल्ल या ब्रिटिशांच्या विरोधात उठाव केले. वासुदेव बळवंत फडके या उठाव 1857चा शेतकऱ्यांचा उठाव इत्यादी उठाव 1857चा उठाव तर झालाच. सोबत 1875चा उठाव, यालाच आपण दख्खनचा उठाव सुद्धा किंवा दख्खनचे दंगे असे सुद्धा म्हणतो. वन लाईनर स्वरूपात येऊ शकते तुम्हाला. दख्खनचे दंगे कोणत्या वर्षी झाले, तर 1875 रोजी झाले, हे पण लक्षात द्या. ब्रिटिश सत्तेविरोधात आंदोलनाची कारणे, आता हे कारणे वेगवेगळी होती. ठीक आहे, ते थोडक्यामध्ये आपण इथं म्हणजे हे काही एवढं काही कारण महत्त्वाचे नाही आहे, हे आपण स्किप केला तरी चालेल. ठीक आहे, नेक्स्ट समोर बघू आपण, डायरेक्ट बघू रामोशी, कोळी आणि भिल्ल यांचा उठाव बघू. ठीक आहे, महत्त्वाचं म्हणजे रामोशी नाईक यांचा उठाव सर्वात पहिले. रामोशांची वस्ती प्राधान्याने पहिला उठाव कोणता, तर रामोशी नाईक यांचा उठाव. रामोशांची वस्ती महाराष्ट्रात आढळते. कुठे आढळते, तर महाराष्ट्रामध्ये आढळते, हे पण लक्षात ठेवजा. ठीक आहे, रामोशी स्वतःला रामवंशी समजत होते. म्हणजेच रामवंशी म्हणजे रानात राहणारे म्हणून ते समजत होते. म्हणून या शब्दाची उत्पत्ती काही विद्वान रामवंशी असे सुद्धा करतात. ठीक आहे, तर काही तज्ज्ञ रानवंशी असे सुद्धा म्हणतात. रामोशी लोक शरीराने बळकट कसे होते ते, तर शरीराने बळकट होते, उंचपुरे होते, बांधेसुद्ध होते आणि राकट होते. निजामाच्या प्रदेशातील शोरापूरच्या राजास ते आपला प्रमुख मानत असत. कोणता, तर निजापूरचा जो शोरापूरचा राजा होता आपला प्रमुख मानत असत. आपल्या नावापुढे नाईक ही संज्ञा लावत असत. पुणे प्रांतात रामोशांचे चव्हाण, कोणकोणते, चव्हाण आणि जाधव अशी 2 आडनावे दिसतात. कोणत्या प्रांतात, तर पुणे प्रांतात चव्हाण आणि जाधव अशी 2 आडनावे दिसतात. नेक्स्ट बघू, रामोशी लोक धाडसी स्वतंत्र प्रवृत्तीचे होते. ते शेती, पशुपालन, किल्ल्यांचा बंदोबस्त आणि मोठ्या वाड्यावर पहेरेकरी इत्यादी कामं करत असे. ठराविक गावांचा महसूल गोळा करण्याचा त्यांचा अधिकार असे. म्हणजे त्यांना एक अधिकार सुद्धा होता की ठराविक गावाचा महसूल गोळा करणे हे त्यांचा अधिकार होता. ठीक आहे, आता बघा इथून रामोशी कसे काय इंग्रजाच्या विरोधात होते. पण इंग्रजाच्या राजवटीत असं झालं की त्यांना कामावरून कमी करण्यात आले, त्यांची इनामी ही जप्त करण्यात आली. आता आता जर तुमच्या हातात जर काम नसेल तर तुम्ही ऑब्वियसली की तुम्ही कोणता तरी मार्ग पत्करणार. त्यामुळे हे जे लोक आहे म्हणजे रामोशी लोक दरोडे घालू लागले. त्यामुळे ब्रिटिश कायदा व्यवस्था धोक्यात आली. आता या ठिकाणी बघा, उमाजी नाईक हे रामोशांचे नेते होते. कोण, तर उमाजी नाईक हे रामोशांचे नेते होते. त्यांचा जन्म पुरंदरमधील भिवरी गावात इसवी सन 1791 मध्ये झाला. त्यांचे वडील दादाजी अन्यायाच्या विरोधात कार्य करत होते. प्राध्यापक सदाशिव आठवले यांच्या व्यक्तिमत्वाचे वर्णन करताना म्हणतात की उमाजी 162 सेंटीमीटर उंचीचा, मोठ्या डोळ्यांचा, वर्णाने लालसर होता, तो क्रूर नव्हता. असं वर्णन कोण्या एका इतिहासकाराने केलं आहे, तर प्राध्यापक सदाशिव आठवले यांनी केलेलं. हेच एक सुद्धा एक पॉईंट लक्षात ठेवायचं. ठीक आहे, महत्त्वाचं म्हणजे तो क्रूर नव्हता. त्याचा चेहरा सौम्य होता, प्रसन्न वाटे, असं सुद्धा त्यांनी म्हटलं होतं. उमाजी 11 वर्षाचा असतानाच दादाजीचा मृत्यू झाला. म्हणजे त्यांचे वडील 11 वर्षाचा असताना दादाजी, वडिलांच्या काळापासून उमाजी पुरंदर किल्ल्याचा बंदोबस्तात होते. म्हणजेच वडिलांचे ज्यावेळेस लहानपणापासून त्यांचे वडील वगैरे हे कोणत्या किल्ल्याच्या बंदोबस्तात होते, तर पुरंदर
ठीक आहे. या किल्ल्याचे बंदोबस्त रामोशी लोक जुलमी सावकारांवर दरोडे टाकत असत. आता रामोशी लोक महत्त्वाचं याचं म्हणजेच काय तर हे जुलमी जे हे होते सावकार होते त्यांच्यावर दरोडे टाकत असत. भोरजवळील विंग गावात इसवी सन 1818 साली दरोडा टाकत असताना उमाजी पकडले गेले. म्हणजे उमाजीला कधी पहिले प्रथमतः 1818 भोर विंग या गावात टाकतात. भोरजवळील तुरुंगात शिक्षा भोगत असताना उमाजीने अक्षर ओळख करून घेतली. हे एक महत्त्वाचं आहे. उमाजींच्या अगोदर संतू नाईक कोण होता तर संतू नाईक त्यांच्या नेतृत्वाखाली रामोशी सर्व समाजातील एकवटला होता. संतूच्या नेतृत्वाखाली उमाजी व त्याचा भाऊ अमृता कोण उमाजी आणि त्याचा भाऊ कोण होता हे अमृता होता. याने भांबुड्याच्या लष्करी खजिना लुटला. कधी तर 1824 ते 1825. संतू नाईकाच्या मृत्यूनंतर सर्व रामोशी पुढारी पण कोणाकडे आले तर उमाजीकडे आले. हे पण एक लक्षात ठेवायचं. ठीक आहे. कोणाकडे आले तो उमाजीकडे आले ज्यावेळेस मेला तो. त्याच्यानंतर पुढारी पण हा बघा उमाजी नाईकांचा फोटो. ठीक आहे. हा उमाजी नाईकांचा फोटो आहे समोर बघू. पुढारी पण हाती येताच उमाजीने त्याच्या 7 दरोडे किती तर 7 दरोडे 8 वाटमाऱ्या जवळपास 7 दरोडे आल्याबरोबरच 8 वाटमाऱ्या घडून आणल्या. अनेक धनिकांना लुटले. अखेर इंग्रजांनी उमाजी विरुद्ध 1826 साली पहिला जाहीरनामा काढला. त्यामुळे उमाजी व त्यांचे सरदार बंडूजी यास धरून देणाऱ्यास 100 रुपये बक्षीस जाहीर केले. परंतु इंग्रजांना या जाहीरनाम्याचा फायदा झाला नाही. यातूनच इंग्रज अधिकारी एक निष्कर्ष काढला की लोक उमाजींच्या बाजूने आहेत. हा सुद्धा एक प्रश्न आहे. मागे एक वेळेस प्रश्न होता की त्याच्यावर हे एक उत्तर होतं. ठीक आहे. इंग्रजांना याच्यातून निष्कर्ष का काढला होता तर हे लक्षात येतं तर लोक उमाजींच्या बाजूने ते रयत इंग्रजांच्या बाजूने बोलत नाहीत म्हणून दुसरा जाहीरनामा काढून जो कोणी दरोडेखोरांना साथ देते त्यांना ठार करण्यात येईल असे जाहीरनामा. बघा पहिल्यांदा 100 रुपयाचं बक्षीस देण्याचा सुद्धा प्रयत्न केला इंग्रजांनी. या आमिषाचा काही फायदा झाला नाही. याच्यावरून लक्षात आलं की लोक उमाजींच्या बाजूने आहे की इंग्रजांचे नाही आहे. तर परत इंग्रजांनी एक जाहीरनामा काढून परत सांगितलं की जो कोणी दरोडे करणारा साथ देईल त्यांना ठार करण्यात येईल. ठीक आहे. त्यांना ठार करण्यात येईल असे सांगण्यात आले. परंतु याही घोषणेचा उपयोग झाला नाही. जेजुरी सासवड परिंचे भिवरी काकुनी या भागात त्यांनी प्रचंड लूट करून सरकारला जेरीस आणले. रामोशीचा नेता उमाजी आज पकडल्याशिवाय कायदा व सुव्यवस्था होणार नाही याची जाणीव सरकारला झाल्याने मोक्याच्या ठिकाणी चौक्या बसवल्या. हे एक प्रश्न होता तुम्हाला. ठीक आहे. तर मोक्याच्या ठिकाणी चौक्यासुद्धा बसवल्या होत्या. रामोशीला पकडण्यासाठी केलेल्या उपाययोजनेमध्ये बक्षीस मोक्याच्या ठिकाणी चौक्या बसवणे हे त्याच्यामध्ये ऑप्शनसुद्धा होते. ठीक आहे. समोर बघू. घोडदळ तयार केले. याचाही उपयोग झाला नाही कारण उमाजीला सरकारच्या प्रत्येक हालचालीची माहिती मिळते. बरोबर आहे. कारण उमाजी प्रत्येक गावागावामध्ये फेमस होते आणि त्याला त्या इंग्रजाविषयी प्रत्येक माहिती मिळत होती. या गावातील रयते तसेच प्रतिष्ठित लोकांना त्यांचा पाठिंबा असे. उमाजीचा उठाव हळूहळू गंभीर वळण घेऊ लागले म्हणून इंग्रजांनी तिसरा जाहीरनामा काढून बक्षिसाची रक्कम 1200 रुपये केली. पहिल्यांदा जाहीरनामा काढला याची रक्कम 100 रुपये होती. परत जाहीरनामा केला आम्ही ठार करू आणि तिसरा जाहीरनामा काढला की आम्ही जो सरकारला मदत करणार नाही त्याला बंडवाल्याचा मिलापी असं समजलं जाईल. ठीक आहे. समोर याच्यामध्येच आणखीन मग उमाजीने स्वतःला राजे म्हणून घेण्यास सुरुवात केली. उमाजी स्वतःला काय म्हणत होते तर राजा म्हणून घ्यायला सुरुवात केली. कुठल्याही डोंगर कपारीत लोक जमत तोच त्याचा दरबार असत. गोरगरिबांना दक्षिणा देणे दान देणे अशी मदत करत असत. त्याच्यासोबत सर्व जातीतील लोक हजर होते. म्हणजेच हिंदू असो मुस्लिम असो थोडक्यात इतर कनिष्ठ उच्च दर्जाचे सर्व लोक असत. थोडक्यात इंग्रजांच्या विरोधातील कारस्थाने उमाजींनी वाढवली. त्याने इंग्रजांचं आव्हान देण्यासाठी पुण्याच्या कलेक्टर कोण तर रॉबर्टसन यांच्याकडे इसवी सन 1827 रोजी पुढील मागण्या केल्या. आता रॉबर्टसन समोर पुढील मागण्या केल्या कोणी केलं उमाजीने केल्या. पहिल्यांदा याच्यासाठी 3 जाहीरनामे काढले होते इंग्रजांनी. आता उमाजींचं बघू काय म्हणणं आहे. तर त्यांनी काय म्हटलं आता इंग्रजांनी अमृता रामोशी व विनोबा यांना मुक्त करावे. पहिली मागणी काय आपली कोणाची एकच मिनिट थिकनेस ओके हां पहिली मागणी काय तर इंग्रजांनी अमृता व रामोशी यांना काय करावे मुक्त करावे ही त्यांची पहिली डिमांड्स होती. ठीक आहे. आणि नेक्स्ट म्हणजेच काय रामोशाची परंपरागत वतने परत करावी. त्याच्यानंतर नेक्स्ट मागणी पुरंदर व इतर ठिकाणी असणाऱ्या रामोशी वतनाला इंग्रजांनी हात लावणे. हे 3 मागण्या केल्या होत्या. वरीलप्रमाणे इंग्रज न वागल्यास त्या रामोशांच्या विरोधाला सामोरे जावे हे सुद्धा एक ताकीद वजा एक धमकी दिली होती. ठीक आहे. सोबत कलेक्टर रॉबर्टसन
15 डिसेंबर 1827 रोजी जनतेसाठी एक जाहीरनामा काढून उमाजीला उत्तर दिले. आता कोणाची बारी आहे, तर आता एक म्हणजे इंग्रज अधिकाऱ्याची. पहिल्यांदा सर्वात पहिले इंग्रजांनी हे काढले होते, जाहीरनामे काढले होते. आणि त्याच्यानंतर आपल्या उमाजी नाईकांनी एक जाहीरनामा काढला. त्या उमाजी नाईकांनी वरील 3 मागण्या ठेवल्या. तसेच आता बारी कोणाची, तर आता परत इंग्रजांची बारी आहे की जाहीरनामा काढण्याची. ठीक आहे, तर आता इंग्रजांनी काय काढला तर बघू आता समोर. जनतेने रामोशांना पाठिंबा देऊन सहकार्य करू नये, हे पहिले त्याची तरतूद. दुसरी म्हणजेच काय, उमाजी, भुजाजी आणि पांडुजी व यसाजी या बंडखोरांना पकडून देणाऱ्यास प्रत्येकी 5,000 रुपये. आता बक्षिसाची रक्कम वाढवत नाही आहे. ठीक आहे, प्रत्येकी 5,000 रुपये. रामोशी 4 परगण्या जनतेला त्रास देत आहे, त्यामुळे त्यांचा कठोरपणे बंदोबस्त केला जाईल असे सुद्धा आश्वासन देण्यात आले होते. नेक्स्ट, रामोशांसोबत सामील झालेली कोणतीही व्यक्ती आजपासून 20 दिवसात सरकारला हजर राहिल्यास तिला संपूर्ण माफी देण्याचा विचार केला जाईल, हे सुद्धा सांगण्यात आलं. म्हणजे एखाद्या रामोशीच्या सोबत जर बंडवाले जर असतील त्यांना माफी सुद्धा दिली जाईल. नेक्स्ट, बंडखोराची माहिती देणाऱ्यास खास बक्षीस दिले जाईल. कोणाची, तर बंडखोराची जर माहिती दिली तर त्याला आपण खास बक्षीस देऊ असं सुद्धा सांगितलं. कलेक्टर रॉबर्टसनच्या जाहीरनाम्यानुसार उमाजीला संतापला, म्हणजे बरोबर आहे. आता उमाजीला संताप आला की हे असं कसं काय करू शकते रॉबर्टसन अधिकारी, आणि 5,000चं बक्षीस ठेवलं, याचा त्याला खूप मनस्ताप झाला. कोणाला, तर उमाजी नाईकांना. तर मग याच्यावरती उमाजी नाईकांनी बघा, खतरनाक उमाजी नाईक म्हणजेच खूपच खतरनाक होते. कलेक्टर रॉबर्टसनच्या जाहीरनाम्याला उमाजी संतापल्यामुळे त्याने 5 दिवसात 5 इंग्रजांना पकडले आणि त्यांची मुडकी कापून सासवड येथील ब्रिटिश अधिकाऱ्यांना पाठवली. कितीच खतरनाक म्हणा. ठीक आहे, म्हणजे एक थ्रिलर टाईप स्टोरीज टाईप बघा इथं. त्यानंतर 5 दिवसांनी 25 डिसेंबर 1827 रोजी दुसरा जाहीरनामा काढला आणि तो पुढील प्रमाणे काय म्हणते या ठिकाणी बघा. ठाणे रत्नागिरी पाटील मामलेदारांनी महसूल सरकार जमा न करता उमाजीला द्यावा. आता उमाजींची बारी हे काढण्याची. ठीक आहे, तर ठाणे रत्नागिरी येथील पाटील, कुठचे, ठाणे आणि रत्नागिरी येथील पाटील मामलेदारांना महसूल जमा न करता, सावकार जमा न करता उमाजीला द्यावा. आता महसूल कोणाला दिला, उमाजीला. उमाजींची माणसे येताच पैसे तयार ठेवा, अन्यथा होणाऱ्या परिणामाला संबंधित लोक किंवा अधिकारी जबाबदार असतील. म्हणजे तुम्ही जर आम्हाला पैसे नाही दिले तर मग आम्ही तुम्हाला दाखवू, आम्ही तुम्हाला इंग दाखवू, अशा पद्धतीचं त्यांनी ताकीद वजा म्हणजे त्याला समजून सांगितलं की तुम्ही जर पैसे जर जमा ठेवले नाही तर आम्ही तुम्हाला ठार करू किंवा या पद्धतीचं आम्ही काहीतरी वागू. या जाहीरनाम्यानंतर भोर संस्थानातील किती गावांनी, तर 13 गावांनी उमाजीला महसूल दिला. दरम्यान काळात उमाजीने कोल्हापूर छत्रपती व आग्रे, कोल्हापूरचे जे छत्रपती होते व आग्रे यांच्याशी सलोख्याचे संबंध निर्माण केले. याचा फायदा घेऊन उमाजीने ब्रिटिश विरोधात दहशत निर्माण केली. त्यामुळे ब्रिटिशांनीचा धक्काच बसला. बरोबर आहे, कारण आपले माणसं जर दुसऱ्यांकडे सामील होत असेल तर साहजिक आहे कोणाला पण धक्का बसेल. समोर बघू, उमाजींना कैद व सरकारी नोकरी. उमाजीला पकडण्यासाठी सरकारने वेळोवेळी प्रयोग करून पाहिले, परंतु उपयोग होत नव्हता. ठीक आहे, बरेच प्रयत्न केले. तेव्हा इंग्रजांच्या माहिती काढून इंग्रजांची बायको म्हणजे उमाजीची बायको, इंग्रजांची म्हणतो सॉरी, उमाजींची बायको आणि 2 मुले व 1 मुलगी यांना पकडून कैदेत टाकले. परिणामी उमाजी आपल्या कुटुंबाच्या इंग्रजापुढे शरणागती पत्करली, निर्णय घेतला. बरोबर आहे, कोणी जर आपल्या कुटुंबावर घावा घालत असेल तर आपण कुटुंबाला सर्व प्राधान्य देतो. इंग्रजांनी पण त्यांना समोर म्हणजेच काय हे दिलं की इंग्रजांनी पण उमाजींना सर्व गुन्हे माफ केले. ठीक आहे, चल बाबा, म्हणजे झालं ते झालं, मागचं विसरून जाऊ, आता नवीन सुरुवात करू. आणि इंग्रजांनी त्याला एक नोकरीसुद्धा दिली, म्हणजेच काय, तू पुणे आणि सातारा भागामध्ये शांतता टिकवण्याची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली. त्याने या भागात शांततासुद्धा टिकवली. परंतु भोर संस्थानातील जे 13 गाव होते यांचा महसूलावरून उमाजी आणि इंग्रजांच्या मनसे परत भिनसू लागलं, म्हणजे संघर्ष वाढत गेला. त्यातच खटाव व नातेपुते या भागात उमाजीने माणसे जमवल्याची खबर इंग्रजांना लागली, म्हणून त्याला पकडण्यात आले आणि उमाजींना इंग्रजांच्या कैदेत नेसले. महत्त्वाचं म्हणजेच काय, या ठिकाणी पहिल्यांदा नोकरी दिली, म्हणजे पुणे आणि सातारा भागात शांतता टिकवण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आली. परंतु जो 13 संस्थान होते भोर गावात, म्हणजे भोर संस्थानात जे 13 गाव होते यांच्या महसुलावरून परत खेळ झाला. मग आता इंग्रजांनी जर त्याला नोकरी दिली असेल तर मग दुसरीकडे ते इंग्रज म्हणत होते की तुला दुसरीकडेचं महसूलकाचा उत्पन्नाचं काही गरज नाही, ते महसूल आमचा आहे. तर मग याच्यातूनच त्यांना म्हणजे उमाजी आणि याच्यामध्ये भिनसलं आणि यातच उमाजींनी माणसं जमवायला सुरुवात केली अशी खबर त्यांना लागली. त्याच्यामुळे उमाजीला परत कैदेत टाकलं. परंतु उमाजी एवढं हुशार होता, परत कैदेतून ते निष्ठून निसटले. आता इथून संघर्ष चालू होते, परत थ्रिलर स्टोरी चालू होते. उमाजीचा संघर्ष, उमाजी इंग्रज संघर्ष. उमाजीने पुन्हा रामोशांना एकत्र करण्यास सुरू केली. बरोबर आहे, आता परत सुरुवात होणार. इंग्रजांच्या प्रदेशातील दंगली घडून आणण्यास
त्या योजनेबद्दल एक कार्यक्रम आखला. त्यान्वये रामोशांच्या टोळ्या विखरून ठेवणे आणि सर्व भागात एकाच वेळी उठाव करणे हे त्यांचं महत्त्वाचं उद्देश होतं. दुसरं म्हणजे काय, इंग्रजांबरोबर सामोरासमोर संघर्ष करण्याचे टाळणे आणि गामिनी कावाचं तंत्रज्ञान अवलंब करणे, हैराण करणे असं. आता गामिनी कावा म्हणजेच हा आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा लढण्याचा एक प्रकार आहे. नेक्स्ट म्हणजेच काय, रयतेला त्रास द्यायचा नाही परंतु त्याच्याकडून भाकरी मागून भूक भागवणे हे एक महत्त्वाचं होतं. इंग्रज सरकारने उमाजींना पकडण्याची जबाबदारी कोणाला सोपवली होती हा एक प्रश्न येतो. कॅप्टन अलेक्झांडर व कॅप्टन मॉकिंटॉश यांच्यावर सोपवली होती. उमाजींशी त्याचा पहिला संघर्ष मंडरा देवीच्या डोंगरावर झाला. कोणत्या पहिला संघर्ष कुठे झाला तर मंडरा देवीच्या डोंगरावर झाला, परंतु उमाजी इंग्रजांच्या हाती लागला नाही. त्यानंतर 26 जानेवारी 1831ला पुण्याचा कलेक्टर जॉर्ज जिबर्न याने एक जाहीरनामा काढला आणि त्यात खालील घोषणा करण्यात आली. कोण आता बघा परत घोषणा म्हणजेच उमाजींना आता कोण काढला तर 26 जानेवारी 1831 पुण्याचा कलेक्टर जॉर्ज जिबर्न यांनी काढला. याच्यामध्ये बघा उमाजी, भुजाजी, येसाजी आणि कृष्णाजी यांना पकडून देणाऱ्यास प्रत्येकी 5200 बिघे जमीन दिली जाईल. बघा किती खतरनाक. आता त्याच्यानंतर सरकारला उमाजीबाबत बातमी देणाऱ्यास 2500 रुपये म्हणजे 2500 रुपये आणि 100 बिघे जमीन. जर तुम्ही पकडून दिला तर 5,000 रुपये आणि 200 बिघे जमीन. आणि जर तुम्ही त्याची बातमी दिलीत म्हणजे अर्ध रक्कम म्हणजे 2500 रुपये बक्षीस आणि 100 बिघे जमीन. प्रत्यक्ष बंडात सामील असणाऱ्या बातमी जर पुरवली तर त्याचे सर्व गुन्हे माफ करू आम्ही असं सुद्धा सांगितलंय. नेक्स्ट, वरील जाहीरनाम्याचा काही उपयोग झाला नाही. एकाही व्यक्तीने उमाजींची माहिती दिली नाही. याउलट कलेक्टरच्या जाहीरनाम्याला उत्तर म्हणून जाहीरनामा उमाजीने काढला. तो याप्रमाणे, दिसेल त्या युरोपांना ठार करावे आणि ज्यांची वतनखी इंग्रजांनी बंद केली आहे त्यांनी जर उमाजीला पाठिंबा दिला तर ती वतने तनखी आपण परत मिळवून देऊ असं उमाजीने म्हणत होते. ठीक आहे. आता याच्यामध्ये परत दुसरा बघू याच्यामध्ये. ठीक आहे. तिसरा असा मुद्दा मांडला उमाजींनी की कंपनी सरकारच्या पायदळ व घोडदळाच्या शिपाईने कंपनीचे हुकूम धुडकावून लावावे अन्यथा आपला सरकारची शिक्षा भोगण्यास तयार राहावे. ठीक आहे. म्हणजेच काय जे त्याच्यामध्ये समजा नोकरीदार वर्ग होता त्यांनी ते मानू नये इंग्रजांचं असं त्यांचं म्हणणं होतं. कोणत्याही गावात इंग्रजांचा महसूल देऊ नये अन्यथा त्याचा गावाचा विध्वंस केला जाईल असं सुद्धा म्हणलं होतं. या जाहीरनाम्यानंतर उमाजींनी पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, मराठवाडा इत्यादी भागात दंगली घडवून आणून इंग्रजांना हैराण केले. साधारणतः 7 महिने हा उठाव सुरू होता तरीही इंग्रजांना उमाजीला पकडता आले नाही हे लक्षात ठेवा. शेवटी आता म्हणजेच आजपर्यंतचा इतिहास आहे कोणासोबत तरी फितुरी आपण करूनच पकडला गेलेला आहे. जसं की छत्रपती संभाजी महाराज यांना सुद्धा आणि उमाजी असो. इंग्रजांनी 8 ऑगस्ट 1831ला पुन्हा जाहीरनामा कडून इनामाची रक्कम आता 10,000 रुपये करून आणि 400 जमिनीची रक्कम जमीन हे 400 बिघा केली आणि एवढीच म्हणजे बातमी पुरवणाऱ्यास 5,000 रुपये रोख आणि 200 बिघा जमीन म्हणजे त्याच्या डबलनं हे केलं घोषणा केली. पण आता बघा इंग्रजांनी जाहीरनाम्याची रक्कम जमीन आणि इतकी मोठी होती की कोणीही या आमिषाला बळी पडेल. उमाजींचे जवळचे सहकारी म्हणजेच काय कोण होते काळू आणि नाना हे त्यांच्या विरोधात गेले. बघा पैशासाठी माणूस काही पण करू शकतो या ठिकाणी प्रत्यय येतो आपण. उमाजीला पकडून देणाऱ्याची जबाबदारी त्यांनी घेतली. उमाजींचा जुना शत्रू बापूसिंह परदेशी हा लक्षात ठेवायचा. ठीक आहे. 2-3 होते काळू आणि नाना आणि बापूसिंह परदेशी यांनी त्याला सहकार्य दिले. काळू व नाना यांनी विश्वासघाताने उमाजीला पुण्याच्या मुळशीजवळ आवडस येथे आणले आणि नानाने उत्तोडी येथे 15 डिसेंबर 1831ला उमाजींना पकडले आणि इंग्रजांच्या स्वाधीन केले. हे पण लक्षात ठेवा. उमाजीला कैद करण्यात येऊन चौकशी करण्यात आली. त्याला गुन्हेगार ठरवून 3 फेब्रुवारी 1824ला फाशी देण्यात आली. कधी तर या ठिकाणी बघा 3 फेब्रुवारी 1834ला फाशी देण्यात आली. म्हणजे या ठिकाणी आपल्याला समजते की एक चांगला नायकाचा या ठिकाणी अंत झाला. ठीक आहे. एका तळागाळातील मराठा नेता हा ब्रिटिश विरोधी लढा होता जो तात्कालीन काळात आणि पुढील काळातील सर्वांना प्रेरणादायी ठरला. ठीक आहे. मग याच्याहून प्रेरणादायी इंग्रजाविरोधात जो समजा आपल्या लढण्यासाठी जो प्रेरणादायी इतिहास म्हणतो तो हाच आहे. ठीक आहे. आता कोळ्यांचा उठाव आपण हे पुढच्या लेक्चरमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला हे लेक्चर कसं वाटलं हे या ठिकाणी सांगा, नक्कीच सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा. याच्यावरती काही तुम्हाला सुधारणा करता येत असेल तर. पहिला आपण उमाजी नायकांचा उठाव या ठिकाणी बघितला. असो या ठिकाणी बरेच उमाजी नायकावर बरेच प्रश्न आहे
सोबत आपण नंतर या ठिकाणी आता कोळ्यांची उठावसुद्धा बघणार आहे। तर हे लेक्चर कसं वाटलं तुम्ही सांगा। या ठिकाणी मी इथंच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, धन्यवाद।